जय शिवराय मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। 25 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित करण्यात आला। एकंदरीत आपण पाहिलं होतं की पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित झालेल्या शेतकऱ्यांना अर्थात राज्यातील जवळजवळ 90,42,000 शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणं अपेक्षित होतं, परंतु याच्यामध्ये 90,17,000 शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाईल सांगितलं आणि वितरण करत असताना 89,75,000 शेतकऱ्यांनाच हप्ता वितरित करण्यात आला। म्हणजे साधारणपणे 65,000 शेतकरी हे 21वा हप्ता मिळालेले असताना सुद्धा अपात्र करण्यात आले किंवा त्यांना या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नाही। आता हप्ता वितरित करण्यात आल्यापासून आज तागायत देखील हे ट्रान्झॅक्शन क्लिअर होत आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 25 तारखेला, 26 तारखेला, 27, 28, 29 आणि आज 30 तारखेला देखील हप्त्याचं वितरण झालेलं आहे। ज्यांचं पेमेंट इंटरडेट झालेलं, ज्यांचं पेमेंट ऑलरेडी डिस्बर्स झालेलं, त्यांच्या खात्यामध्ये त्या रकमा येत आहेत, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं पेमेंट पेंडिंग ऍट ऑफिशियल असं दाखवलं जात आहे। मग आता हा हप्ता येणार का, आला नाही तर काय कारण असू शकतं, हे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की नमो शेतकरीच्या जे काही स्टेटस आहेत या वेबसाईटवरती अनडिस्बर्स फंड मध्ये काही कारणं दिलेली आहेत, जवळजवळ 19 कारणं आहेत। तर 19 कारणापैकी कुठलं एखादं कारण असेल तर तुमच्या हप्त्याच्या वितरणाची स्थिती त्या ठिकाणी ते अटकू शकते, परंतु अशा कारणास्तव कुठलाही हप्ता अटकलेला नाही। आता ट्रॅक ऑन वरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही खाली ऑप्शन दिलेली होती याच्यामध्ये आपला ट्रॅक ऑन वरती क्लिक करून ऍप्लिकेशन नंबर टाकल्याबरोबर आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचा हप्ता मंजूर नाही, ज्यांना नामंजूर करण्यात आलेला आहे, त्यांना या ठिकाणी एरर दाखवतोय पेंडिंग ऍट ऑफिशियल, म्हणजे तुमचा कृषी विभागाकडून किंवा ऑफिशियल कारणास्तव अटकवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अपात्र आहात। क्लिअरली त्याचा मेसेज आहे की या हप्त्यासाठी तुम्ही पात्र नाहीत। पेंडिंग ऍट ऑफिशियल म्हणजे तुमच्या कृषी विभागातून तुमचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे, तुम्हाला त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही। याच्यामुळे तुमचा हप्ता येईल किंवा ती वाट पाहण्यासारखं नाही। आता येण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर तुम्हाला कृषी विभागात भेटावं लागेल। आता तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येतोय पण इथं पेंडिंग ऍट ऑफिशियल दाखवत असेल तर काही कागदपत्राची त्रुटी असेल, समजा तुम्हाला काही ऍग्रीस्टॅक मध्ये दुरुस्ती असेल किंवा इतर काही कागदपत्र मागितली जात असतील किंवा काही तांत्रिक कारण असेल तर ते कृषी विभागाच्या माध्यमातून दूर केलं जाणार आहे। पण या ठिकाणी पेंडिंग ऍट ऑफिशियल दाखवते, याचा अर्थ तुम्ही या योजनेचा हप्ता वितरणासाठी पात्र नाहीत। मग तुम्ही ते पूर्ण अपात्रेमध्ये असू शकतात किंवा काही त्याच्यामध्ये दुरुस्ती असू शकते, परंतु सध्या तरी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। मात्र ज्यांचा हप्ता वितरित होणार आहे किंवा झालाय, आता जसं आपण सांगितलं 25 तारखेला हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि आज देखील शेतकऱ्यांना हप्ता येतोय। याच्यामध्ये जर समजा तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर डिस्बर्समेंट एंटायटेड जर दाखवत असेल तर त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी दाखवू शकता फंड डिस्बर्समेंट दाखवत आहे, म्हणजे तुमचा हप्ता वितरित झालेला आहे। आता होऊ शकतं काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव उशीर झालेला असेल तरी सुद्धा 31 मार्च पूर्वी हे क्लिअरिंग होणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा हप्ता वितरित होईल। पण जर फंड डिस्बर्समेंट दाखवत असेल तरच तुमचा हप्ता येणार आहे। जर पेंडिंग ऍट ऑफिशियल असेल तर समजून घ्या की तुमचा हप्ता या ठिकाणी मंजूर नाही किंवा तुम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे। मित्रांनो, ही झाली 8व्या हप्त्याची स्टेटस। आता बरेच जणांनी बातमी बाहेर काढली, कोणी म्हणते 4 तारखेला, कोणी म्हणते 8 तारखेला, कोणी म्हणते उद्या किंवा कोणी म्हणते आज, अशा बातम्या पसरवण्यात येत आहेत की नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याच्या संदर्भात। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी डिसेंबरमध्ये निधी मागणीचा जो प्रवास सुरू झाला होता तो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असा 3-4 महिन्यानंतर पूर्ण झालाय। आता नमो शेतकरी योजनेसाठी 4,787 कोटी हे जनरल प्रवर्गासाठी, एससी प्रवर्गासाठी साधारणपणे 766 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी 575 कोटी असा निधी उपलब्ध केला, म्हणजे ते निधीची तरतूद केलेली आहे, परंतु ती पुढच्या आर्थिक वर्षासाठी। मग आता याच्या निधीची मागणी करण्यासाठी काय करावं लागणार आहे, आता हे मार्च एंड संपणार, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये विद्युत विभाग निधी वितरणाला किती टक्क्यानं मंजुरी देत आहे ती मंजुरी देणार। ती मंजुरी दिल्यानंतर पुढे या विभागाच्या माध्यमातून निधीची मागणी केली जाणार, त्याच्यानंतर त्या हप्त्याच्या साठी निधीची तरतूद केली जाणार, त्याचा GR येणार आणि तो GR आल्यानंतर पुन्हा सरकार कार्यक्रम निश्चित करून 9वा हप्ता वितरित करणार। म्हणजे साधारणपणे जर प्रक्रिया पाहिली तर खूप वेळ काढू प्रक्रिया असणार आहे, लांबलचक प्रक्रिया असणार आहे। पण यदा कदाचित ह्या काही ज्या 5-6 राज्याच्या निवडणुका सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवरती जर कुठं काही कार्यक्रम करायचा जर नियोजित केलं तर मात्र निधी वितरण करून वगैरे पुढे हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं, परंतु सध्या तरी अशा कुठल्याही शक्यता दिसून येत नाहीत। आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट नक्की जाणून घेऊयात। तुर्तास जे काही हप्ता वितरणाच्या बातम्या येत आहेत 9व्या, त्या फोल आहेत किंवा त्या फक्त आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत। योग्य ती माहिती आणि अधिकृत माहिती आल्यानंतर त्याच्याबद्दल आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या संदर्भातील हे काही अपडेट होते जे तुम्हाला नक्की उपयोग पडतील अशी आशा करतो।
भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.